मंडळी IPL सुरू होऊन अजून 10च दिवस झाले असतील आणि तेवढ्यात चेन्नई सुपर किंग्सनं 3 मॅचेस हरल्यात. 5 वेळा चॅम्पियनशिप जिंकलेल्या टीमची एवढी वाईट अवस्था यापूर्वी कधीच झाली नव्हती. पॉइंट्स टेबलवर CSK सध्या सगळ्यात खाली आहे आणि नेट रन रेट ही -2.5 पेक्षा कमी झालाय. सोशल मीडियावर चेन्नईला ट्रोल करणारे कितीतरी पोस्ट दिसत आहेत आणि या सगळ्यात धोनी अजून मैदानावर उतरलेला नाहीये. त्यामुळे पुढची मॅच ही चेन्नई हारते की काय असं फक्त बाकी टीम्सनाच नाही तर चेन्नईच्या फॅन्सना पण वाटू लागलंय. चेन्नईची ही हालत फक्त धोनी नसल्यामुळे झाली आहे का? धोनीशिवाय चेन्नई खरंच फुसकाबार आहे का? आणि थाला आपल्याला कधी मैदानावर दिसेल? या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. सुरुवात करूया पहिल्या मॅच पासून. चेन्नईची बॅटिंग लाईनअप धडाधड कोसळली आणि राजस्थान रॉयल्सने CSKला अवघ्या 127 धावांमध्ये गुंडाळलं. चेन्नईच्या बॅटर्स कडून ही अपेक्षा कुणालाच नव्हती, मात्र झालं ते झालं समजून सगळ्यांनी आपल्या आशा बॉलर्सकडे लावल्या. पण तिथेही माती झाली. राजस्थानने अवघ्या 12 ओव्हर्समध्ये टार्गेट पूर्ण केलं आणि मॅच जिंकली. शिवाय त्यांच्या फक्त 2च विकेट्स गेल्या. सुरुवातच अशी दणक्याने झाली. दुसरी मॅच पंजाब किंग्स विरुद्ध घरच्या मैदानावर म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर होती. त्यामुळे फॅन्सना चांगल्या अपेक्षा होत्या. आयुष म्हात्रेच्या 73 रन्स आणि दुबेच्या 45 रन्स याच्या जोरावर चेन्नई 200च्या तर पुढे गेली. पंजाबला 210चं टार्गेट दिलं, पण इथं बॉलर्सनी पुन्हा माती खाल्ली आणि पंजाबनं 1 ओव्हर बाकी ठेवून टार्गेट पूर्ण केलं. आणि तिसरी मॅच कालची RCB विरुद्ध चेन्नई, महामुकाबला. RCBनं चेन्नई विरुद्ध कधीही केला नव्हता एवढा मोठा स्कोर केला, 250 रन्स. बॉलर्स हे पुन्हा एकदा फेल झाले होते. बॅटर्स कडून अपेक्षा होती. चेन्नईचा इतिहास पाहता हा स्कोर त्यांना जड जाणार होता, पण अशक्य अजिबात नव्हता. पण पहिल्या 3 ओव्हरमध्ये 3 बॅट्समन घरी परत गेले आणि तिथंच RCB जिंकणार हे फिक्स झालं. 3 मॅचेस, 3 पराभव आणि नेट रन रेट -2.5. चेन्नईची अशी अवस्था का झाली हे पाहिलं तर वरवर आपण म्हणू शकतो की धोनी नसल्यामुळं, पण तसं खरंच आहे का? IPLच्या आधी ट्रेनिंग सेशनमध्ये मसल स्ट्रेन झाल्यामुळं धोनीला रेस्ट सांगण्यात आला. सुरुवातीला 2 आठवडे तो नसणार असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आता पुढच्या दिल्ली सोबतच्या मॅचलाही धोनी नसणार हे फिक्स आहे. पण धोनीच्या नसण्यानं असं काय होतं की CSK एवढ्या वाईट स्थितीत आहे? तसं म्हणलं तर धोनी हा फक्त बॅट्समन नाहीये, तो एक सिस्टीम आहे. IPL मध्ये चेन्नईनं जे काही मिळवलंय त्या सगळ्याच्या केंद्रस्थानी धोनी आहेच. चेपॉकमध्ये तर धोनीचा ऑरा वेगळाच असतो. विकेट्सच्या मागे उभा राहून तो बॉलरला हळूच सांगतो की बॉल कुठे टाकायचा. बॅट्समनचा वीक पॉइंट बरोबर ओळखून त्याला टप्प्यात घेऊन त्याचा कार्यक्रम करायचा हे धोनीपेक्षा चांगलं कुणालाच जमत नाही. धोनी मैदानावर असला की एक इनविजिबल अशी एनर्जी क्रिएट होते, जी फक्त प्लेयर्सनच नाही तर मैदानातील आणि स्क्रीनवर मॅच पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही जाणवते. समोरच्या टीमचा वीक पॉइंट आणि आपल्या टीमचा प्लस पॉइंट हेरून त्याचा वापर करण्यात धोनी एवढा माहिर आहे की त्याच्याशिवाय CSKची टीम फक्त 11 प्लेयर्स ठरतात, ना की एक युनिट. त्या 11 जणांना जेव्हा धोनीचा टॅक्टिकल ब्रेन, त्याची फील्ड प्लेसमेंट आणि मॅच रिडिंग या सगळ्याची साथ मिळते, तेव्हा ते एक प्रॉपर सॉलिड पॉवर हाऊस टीम होते. बरं, फक्त धोनी नाही म्हणूनच CSK हरतंय असंही नाही. चेन्नईच्या टीम मध्ये यावर्षी मोठे बदल झालेत. सगळ्यात मेन म्हणजे रवींद्र जडेजा म्हणजे सर जडेजा आता टीम मध्ये नाहीये. सोबतच सॅम करन सारखा गुणी ऑलराऊंडर देखील चेन्नईनं गमावलाय. त्या बदल्यात संजू सॅमसनला घेतलंय. संजूनं नुकत्याच झालेल्या T20 वर्ल्ड कप मध्ये जाम भारी गेम दाखवला होता, पण चेन्नईच्या टीम मध्ये अजून त्याला सूर गवसलेला नाहीये. बॅटिंग लाईनअप मधला ऋतुराज देखील निराश करतोय. आयुष म्हात्रे थोडाफार प्रयत्न करतोय, पण बाकी टीमची साथ नसल्यामुळं तो एकटाच किती लढणार? RCBच्या मॅचमध्ये तोही लवकर गेला. सरफराज खाननं 50 केली, पण त्याचा फायदा नाही झाला. बॉलिंग डिपार्टमेंट तर एकदमच गळपटलंय. मॅट हेनरी आणि नूर अहमद या दोघांनाही अजून चांगला परफॉर्मन्स दाखवता आला नाहीये. त्यांच्याकडून जास्त अपेक्षा होत्या. एकूणच जुन्या टीम मधले बॅकबोन असणारे प्लेयर्स आता CSK सोबत नाहीयेत आणि नव्या प्लेयर्सना अजून नीट फॉर्म सापडला नाहीये. या सगळ्यांना एकत्र आणणं आणि त्यांचा वापर करून घेणं अजून तरी ऋतुराजला नीट जमत नाहीये. त्यामुळे आता चेन्नईच्या फॅन्सना पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे थाला कधी परत येणार? मीडिया रिपोर्ट्सनुसार जर धोनीची रिकव्हरी अपेक्षेप्रमाणे झाली तर तो KKR विरुद्धच्या मॅचमध्ये म्हणजे 14 एप्रिलला परत येऊ शकतो. जर रिकव्हरीला वेळ लागत असेल तर ही तारीख पुढे जाऊ शकते. पुढे 18 तारखेला सनरायझर्स सोबतच्या मॅचमध्ये किंवा अगदी 23 तारखेला मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये माही खेळू शकतो. RCB सोबतच्या मॅच पूर्वी बोलताना कॅप्टन ऋतुराजने सांगितलं होतं की धोनी हळूहळू रिकव्हर होतोय आणि आम्ही सगळे त्याच्या परत येण्याची वाट पाहतोय. चेन्नईचे कोच म्हणतायत की धोनी मैदानाबाहेरून देखील टीम मध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. त्याला मैदानावर आणण्याची घाई आम्ही करत नाहीये, कारण त्याची फिटनेस जास्त महत्वाची आहे. आता कोच असं म्हणतायत खरं, पण टीमची परिस्थिती पाहता धोनीनं लवकर परत येणं गरजेचं दिसतंय. धोनी परत आला तर टीम मध्ये एक वेगळीच एनर्जी येईल हे नक्की.
पण मागच्या 3 मॅचेसमध्ये जे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स दिसलेत ते काय एका प्लेअरच्या येण्याने लगेच जादूसारखे सुटतील असंही नाहीये. चेन्नईची पुढची मॅच 11 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आहे. दिल्लीनं त्यांच्या आधीच्या दोन्ही मॅच जिंकल्यात, त्यामुळे विनिंग स्ट्रीक कायम ठेवण्याचा त्यांचा निर्धार असणार आहे. आणि चेन्नईसाठी देखील ही मॅच जिंकणं खूप महत्वाचं आहे, कारण आणखी एका पराभवानंतर कमबॅक करणं जवळपास अशक्य होईल. तेव्हा पुढची मॅच कशी होते ते पाहणं इंटरेस्टिंग असेल. बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतं? धोनीशिवाय चेन्नईच्या टीमला खरंच IPL जिंकणं अशक्य होईल का? आणि धोनी रिटायर झाल्यानंतर काय होईल? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.